पुण्यातली आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। पुण्यात एका महिलेवरती कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पुण्याच्या येरवडा भागातील नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडला। शुभदा कोदारे असं या तरुणीचं नाव आहे। शुभदाच्याच कंपनीत असलेला कृष्णा कनोजिया याने हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। प्राथमिक माहितीनुसार दोघांमध्ये पैशांवरनं वाद सुरू होते आणि यातूनच ही हत्या केल्याचं समजतंय। तसंच आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। WNS कॉल सेंटर कंपनीच्या पार्किंगमध्ये एक घटना घडलेली आहे, ज्यामध्ये एक त्याच कॉल सेंटरमध्ये काम करणारा आरोपी इसम नामे कृष्णा सत्यनारायण कनोजिया याने त्याच कंपनीत काम करणाऱ्या दुसऱ्या एका युवतीवर किचन नाईफने हल्ला केलेला आहे, ज्यामध्ये त्या युवतीच्या उजव्या एल्बोला गंभीर जखम झालेली होती। सदरची घटना घडल्यानंतर तात्काळ सदर जखमी युवतीस सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी उपचारकामी दाखल करण्यात आलेले होते। 9:15 वाजण्याच्या सुमारास उपचारांती सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे। सदर प्रकरणामधील जो आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि भारतीय हत्यार कायदा 425 अन्वये पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। या प्रकरणासंदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, पुण्यातल्या आयटी कंपन्यांच्या एरियामध्ये जिथे अनेक मुली काम करतात, महिला काम करतात, तिथे अशा पद्धतीने मुलीवरती कोयत्याने वार करून हत्या करणं ही कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने खूप मोठी घटना आहे। काय सांगाल अधिक याबद्दल? पूर्वी अगदी पुण्यातील एका आयटी कंपनीमध्ये काम करणारी जी मुलगी आहे ती कामावरून घरी जाण्यासाठी निघते आणि पार्किंगमध्ये गाडी घेतानाच तिच्यावर धारदार शस्त्राने याच कंपनीमध्ये काम करणारा एक त्याचा सहकारी वार करतो आणि यामध्ये तिचा दुर्दैवी या ठिकाणी हत्या होते। त्याच आलिशान कंपनीच्या बाहेर मी उभा आहे। मल्टीनॅशनल कंपनी WNS याच कंपनीच्या पार्किंगमध्ये काल संध्याकाळी जवळपास 7च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। खरं तर येरवडा परिसरात या ठिकाणी अनेक आयटी कंपनीज आहेत, इथं मोठ्या संख्येने मुली काम करतात। मात्र काल जेव्हा संध्याकाळी ही मुलगी घरी जाण्यासाठी निघाली त्याचवेळी पार्किंगमध्ये त्याचाच एक सहकारी, अर्थात हे अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये काम करतात, शुभदा, ती 28 वर्षाची आहे। ती गाडी घेण्यासाठी पार्किंगमध्ये आली असता तिचाच सहकारी कृष्णा कनोजिया पार्किंगमध्ये आला। त्याचवेळी तिच्या हातामध्ये एक धारदार शस्त्र त्या ठिकाणी होतं आणि त्यांनी थेट वार करायला सुरुवात केली। अर्थात जर आपण बघितलं जी पोलिसांनी माहिती दिली आहे तर एक हात तिचा वेगळा करण्यात आलेला होता। एवढ्या जोरदार त्यांनी वार केले तिचा हात वेगळा झाला। इथं काही लोक होते, त्यांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात शुभदाला नेलं। उपचारादरम्यान त्या ठिकाणी तिचा मृत्यू झालेला आहे। पोलिसांनी या आरोपीला अटक केलेली आहे। मात्र या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये महिला मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। कंपनीच्या प्रमायसिसमध्ये अशी घटना घडते ही खूप गंभीर आहे, कारण इथं जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येने अतिशय गंभीर घटना आहे। खास करून पार्किंग लॉट्समध्ये सुरक्षा व्यवस्था असायला हवे का या संदर्भामध्ये नक्कीच प्रश्न उपस्थित राहतो आणि एकंदरीतच एका कलीगकडनं अशा पद्धतीची हत्या होणं फार भयानक आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।